आज महात्मा गांधीजींची 150वी जयंती, देशभर विविध कार्यक्रमांचं त्यानिमित्ताने आयोजन करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केलं। च्या निमित्तानं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला। मुंबईतील सायन कोळीवाडा इथं जाऊन ते साफसफाई मोहिमेत सहभागी झाले। भाजपचे वडाळा मतदारसंघातील उमेदवार कालिदास कोळंबकरही या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते। सुनील भाई कैमरामैन ला सांग, कैमरामैन हाँ ये इसको सुमंगल सुमंगल अरे सुमंगल राष्ट्रपिता महात्मा गांधींना आमची आदरांजली अर्पित करण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला आहे। हा देश गांधीजींच्या तत्वावर चालवण्याचा प्रयत्न हा माननीय पंतप्रधानांनी केला आणि त्यामुळेच गांधीजींचं सगळ्यात महत्त्वाचा तत्व होतो सफाई। महाराष्ट्राला अभिमान आहे की त्या तत्वाप्रमाणे सर्वात पहिल्यांदा देशामध्ये ओडीएफ हा महाराष्ट्र झाला आणि महाराष्ट्राने हागणदारी मुक्तीचं काम मोठ्या प्रमाणात केलं आहे। पुणे देखील गाव असो शहर असो ही स्वच्छ करण्याचं काम आम्ही घेऊ। गांधी जयंतीच्या निमित्तानं मुंबईत केंद्रीय रिझर्व्ह पोलीस पश्चिम क्षेत्र यांच्याद्वारे वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर सफाई अभियान राबवण्यात आलं। यावेळी समुद्र किनाऱ्यावर वाहून आलेला कचरा, मोठ्या प्रमाणातील वाहून आलेलं प्लास्टिक गोळा करण्यात आलं। सीआरपीएफचे जवान मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले होते। पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत प्लास्टिकचा वापर न करण्याचं यावेळी सांगण्यात आलं। हे सगळे सीआरपीएफचे जवान आहेत ज्यांनी आज गांधी जयंतीच्या निमित्ताने आणि पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानाला अनुसरून वर्सोवा बीचवरती स्वच्छता मोहीम राबवलेली आहे। तसं पाहायला गेलं तर समुद्राच्या पाण्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालेलं आहे, पण जो कचरा या समुद्राच्या पाण्यात असतो तो समुद्र कधी पोटात ठेवत नाही आणि तो अखेर किनाऱ्यावरती येतो। तो सगळा कचरा जो आहे तो आज या जवानांनी गोळा केला। भारत सरकार भी माननीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में काफ़ी सकारात्मक पहल ले रही है देश को स्वच्छ करने के लिए। तो हम सभी को स्वच्छता के प्रति जागरूक होना पड़ेगा और अपने आसपास के जो सराउंडिंग्स हैं उनको अच्छा रखें, स्वच्छ रखें। इसी के साथ साथ सिंगल यूज़ प्लास्टिक को भी हम लोग कम से कम इस्तेमाल करें और धीरे धीरे उस सिंगल यूज़ प्लास्टिक को अपने जीवन शैली से बाहर कर दें।